तुझीच मी अशीही भाग 22. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की प्रिया बुके टेबलवर ठेवत त्यातील कार्ड बाहेर काढते आणि वाचू लागते. मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए, जो हो बस तुम्हारे साथ ऐसी जिंदगी बन जाए. मेरा हर ख्वाब आज हकीकत बन जाए, जो हो बस तुम्हारे साथ ऐसी जिंदगी बन जाए. हम लाए लाखों में एक गुलाब तुम्हारे लिए, और ये गुलाब मोहब्बत की शुरुआत बन जाए, मोहब्बत की शुरुआत बन जाए. तुझाच अंश. कार्ड वाचून प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलतात. तिच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी असते. त्याच्या प्रत्येक कृतीतून दिसत होतं त्याचं तिच्यावर प्रेम आहे. किती वाट पाहिली होती तिने, तरसली होती त्याच्या प्रेमासाठी, आणि आज त्यानेच एक पाऊल पुढे तिच्या दिशेने टाकलं होतं. आता पुढे. प्रिया ती चिठ्ठी अर्थात ते कार्ड छातीशी घट्ट धरून इकडे तिकडे बघत असते. तिची भिरभिरणारी नजर अंशला शोधत होती, पण तो तिथे नव्हता. ती अंश बेडरूममध्ये असेल असा विचार करून वर जाणार एवढ्यात तिचा मोबाईल रिंग होतो. ती बघते तर तिच्या पप्पाचा कॉल असतो. ती खुश होऊन कॉल रिसीव्ह करते. हॅलो बेटा, कशी आहेस? मोहन कॉल रिसीव्ह केल्या केल्या लगेच विचारतात. मी ठीक आहे पप्पा, तुम्ही कसे आहात? प्रिया बोलते. मला काय झालंय, मैं तो अभी जवान हूँ. मोहन स्टाईल मारत बोलतात तशी प्रिया हसू लागते. हो हो, जवान म्हणे, काही दिवसांनी नातवंड होतील. प्रियाची मम्मा बोलते तशी प्रिया गप्प बसते. द्या इकडे फोन, मला माझ्या मुलीला बोलायचं आहे. जानकी फोन मागत बोलतात. अगं असं काय करतेस, माझीही मुलगी आहे, मी आधी बोलणार. मोहन मोबाईल दूर करत बोलतात. मीच दिली ती मुलगी तुम्हाला. दोघं बापलेक बोलायला लागले की मला विसरूनच जातात. द्या इकडे मोबाईल. जानकी चिडून बोलतात. दोघांची तू तू मैं ऐकून प्रिया वैतागून बोलते. पप्पा, फोन स्पीकरवर टाका. काय ग पियू, आठवण येते का नाही मम्मा पप्पाची? जानकी म्हणतात. मम्मा पप्पा, खूप आठवण येते तुमची. प्रिया रडवेली होऊन बोलते. जानकी आणि मोहन एकमेकांकडे बघतात. मोहनने लगेच स्पीकर ऑफ करून फोन कानाला लावून बोलले. परी, तू ठीक तर आहेस ना? काही झालं आहे का? मोहन काळजीने म्हणाले. ठीक आहे, पण खूप आठवण येत आहे तुमची मला. ती रडत बोलते. तू ये, निघून ये इकडे, 4-5 दिवस तरी ये राहायला, ते बोलले. ती इतक्या दिवसात कधीच अशी कॉलवर रडली नव्हती. आपली लाडकी लेक अशी अचानक रडते बघून ते काळजीत पडले. अहो काय झालं? जानकीने त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून विचारलं. ते काहीच बोलले नाहीत, कारण शब्दच निघत नव्हते तोंडातून. जानकीने लगेच त्यांच्या हातातून फोन काढून घेतला. हॅलो पियू बाळा, जानकी बोलतात. हॅलो मम्मा, ती नाक वर ओढत बोलली. पियू, तू रडत का आहेस? सर्व ठीक आहे ना? अंश आणि तुझं भांडण झालंय का? त्या काळजीने विचारतात. तसे आतापर्यंतचं अंशचं वागणं, तिला दिलेला त्रास, सर्व चित्र डोळ्यासमोरून सरकन गेले. प्रियाला जास्तच भरून आलं, पण स्वतःला सावरत ती बोलली. मम्मा, असं काहीच झालं नाही. अंशसोबत मी खूप खुश आहे, पण मला तुमची आठवण येत होती. प्रिया स्वतःला सावरत बोलली. अगं पियू, एवढंच ना? मग ये इकडे काही दिवस, पण असं रडू नको बाळा.
सहन नाही होत आम्हाला तुझं रडणं, जानकी म्हणतात. आता नाही ग यायला जमणार मम्मा, ऑफिस जॉईन केलंय मी, प्रिया बोलते. ओके, मग आम्ही येऊ, तू रडू नको. काळजी घे स्वतःची आणि अंशची. वैदेहीचा कॉल आला होता, म्हणे तुम्ही दोघेच आहात तिकडं. काळजी घे स्वतःची आणि अंशची, आणि अंशला जास्त त्रास देऊ नको, जानकी हसत बोलल्या. काय ग मम्मा तू पण, तोच मला त्रास देतो, प्रिया चिडून बोलते. हो माहीत आहे, कॉलेजमध्ये असताना किती त्रास देत होतीस, आत्ताही तसंच त्रास देत असशील, बिचारा माझा जावई, जानकी म्हणतात. मम्मा मला तुला बोलायचंच नाहीये, प्रिया लटक्या रागाने कॉल कट करते. बघा, रागात बोलून कॉल कट केला, पण तिकडे हसत असेल. इकडे हसत जानकी फोन मोहनकडे देत बोलते, तसे तेही हसतात. इकडे प्रिया फोनकडे बघत, मम्मा तुला माहीत नाहीये तुझा जावई मला किती त्रास देतो. आता कुठे थोडं चांगलं वागतो, केअर करतो, आता मी त्याला थोडा त्रास देणार आहे, प्रिया स्वतःशीच हसत बोलते. ती पटकन ते रोज आणि चिठ्ठी घेऊन बेडरूममध्ये जाते. बघते तर अंश लॅपटॉप समोर घेऊन बसला होता. तिची चाहूल लागली तसं त्याने नजर वर करून दरवाजाच्या दिशेने पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू पाहून त्याला बरं वाटतं. थँक्यू अंश, प्रिया आत येत बोलते. अंश तिच्याकडे बघून हलकं हसतो आणि परत लॅपटॉपमध्ये पाहू लागतो. नाराज जो होता प्रियावर. काय करतोयस अंश, प्रिया हळूच विचारते. काही नाही, फोटो बघतोय, अंश कसनुसं हसत बोलतो. कोणाचे, प्रिया विचारते. आपले कॉलेज डेचे, अंश बोलतो. मीही बघू, प्रिया पप्पी फेस करून बोलते. हो ये ना, बस इथे, अंश बोलतो. तशी प्रिया पटकन रोज टीपॉयवर ठेवून अंश शेजारी सोफ्यावर जाऊन बसते. ती खूप एक्साइट होऊन फोटो बघत असते आणि अंश तिच्याकडे एकटक बघत असतो आणि प्रिया लॅपटॉपमध्ये फोटो बघून बडबड करत असते. पण अंश तर तिला बघण्यात हरवलेला असतो. ती काय बोलते ते त्याच्या कानापर्यंत जात नसतं. ती अंशला हात लावून भानावर आणते, तसा तो भानावर येऊन लॅपटॉपमध्ये पाहू लागतो. फोटो बघत बघत दोघांची नजर एका फोटोवर येऊन थांबते. प्रिया आणि अंश तो फोटो पाहून भूतकाळातील आठवणी आठवतात. अंश पार्किंग लॉटमधून बाईक काढतो. प्रिया तिची मैत्रीण रीटाबरोबर गप्पा मारत येत असते. अंश बाईक तिच्या पुढे नेऊन उभी करतो. बस, अंश प्रियाकडे बघून बोलतो, तशी ती तोंड वाकडं करते. नाही बसायचं का? अंश एक नजर रीटाकडे बघत बोलतो, तशी रीटा आजूबाजूला बघायला लागते. बाईकवर बस, अंश पुन्हा बोलतो. तशी प्रिया तिच्या मैत्रिणीला बाय करून बाईकवर बसायला जाते, तर अंश मुद्दाम बाईक थोडी पुढे घेतो आणि प्रिया मागच्या मागे खाली पडते. तसे आजूबाजूचे सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तिला ती पडल्याचं काहीच वाटत नाही, पण सगळे बघून हसत असल्यामुळे तिला जास्त राग येतो. आपलंही असंच होतं ना, पब्लिक प्लेसमध्ये पडल्यावर कुठे लागलंय का हे बघण्याऐवजी कोणी बघितलं का हे आधी बघतो आपण. ती रागाने रीटाकडे बघते. रीटाही हसत असते, पण प्रियाने दिलेल्या रागीट लुकमुळे रीटा हसायची बंद होते. ती प्रियाला हात देऊन उभी करते. तशी प्रिया उभी राहते आणि रागाने अंशकडे बघू लागते, तर तो अजूनही हसत असतो. तुला हसू येत आहे? किती वाईट आहेस तू,
इथे तुझी मैत्रीण पडलीये, तिला हात देऊन उठवायचं सोडून तू हसतोयस? प्रिया चिडत बोलली. मग काय रडू का? आणि मुळात तुला बघून बसता येत नाही का? अंश हसत बोलतो. तशी प्रिया त्याच्याकडे बघते. तो हसता हसता तिच्याकडे बघतो. तिचे डोळे पाणावलेले असतात. ते बघून अंश हसू आवर्त घेतो. बरं सॉरी, कुठे लागलं नाही ना तुला? अंश तिला सगळीकडे बघत म्हणतो. आत्ता विचार लागलाय का? काही गरज नाहीये तुझ्या खोट्या काळजीची. बरी आहे मी, प्रिया बोलते. अरे बरं, गाडीवर बस, मी सोडतो तुला घरी, अंश बोलतो. काही गरज नाहीये तुझ्या मदतीची, आधी केलीस खूप आहे, प्रिया रागातच म्हणते. आपण पब्लिक प्लेसमध्ये पडल्यावर बाकी कोणी हसलं तरी काही वाटत नाही, पण आपले मित्र हसले की जाम वाईट वाटतं. अगं पियू, तो एवढा बोलतोय तर जा ना त्याच्या बाईकवरून, रीटा म्हणते. मी कशाला जाऊ? तो रितिकाला बघ तुला घ्यायला, ती समोर बघत म्हणते. समोरून स्कोडावर एक मुलगा येत असतो. बाय पियू, जाते मी. बाय अंश, रीटा त्याला म्हणते आणि निघून जाते. बाय रीटा, तिच्याकडे हसत बघत अंश म्हणतो. पियू बघ, आता रीटा पण गेली, आता तरी चल, अंश तिला लाडीगोडी लावत म्हणतो. आधी सॉरी म्हण, मगच येईल मी, प्रिया बोलते. काय? मी सॉरी म्हणू? अंश बोलतो. नंतर थोडा विचार करून तो बोलतो. बरं सॉरी, आता तरी चल. हो चल, प्रिया बोलते. प्रिया त्याच्या गाडीवर बसते आणि दोघं घरी जातात. वर्तमान. माझी काहीच चूक नसताना मला सॉरी म्हणायला लावलं होतंस, अंश तोंड वाकडं करत म्हणतो. अशी कशी काहीच चूक नव्हती? तू बाईक पुढे घेतलीस म्हणून पडले मी, प्रियाही उशी घेऊन त्याला मारत चिडून म्हणते. तुला बघून बसता येत नाही का? अंश उशी झेलत म्हणतो. अच्छा, म्हणजे? तेवढ्यात ती थांबते. काय झालं? प्रश्नार्थक नजरेने अंश तिच्याकडे बघायला लागतो. तुझ्या लक्षात येतंय का, आपण आताही त्याच मुद्द्यावरून भांडत आहोत, प्रिया बोलते. मी नाही, तू भांडते माझ्याशी, अंश हसत कॅच केलेली उशी तिला फेकून मारत बोलतो. तशी प्रिया त्याला दुसरी उशी मारते आणि सोफ्यावरून उठते आणि बेडवर जाऊन बसते. तसं अंश परत तीच उशी तिला मारतो. प्रिया चिडून त्याला उशी मारत बेडवर चढते. प्रिया तिची तब्येत बरी नाही विसरून त्याला मारत असते. दोघांची बेडवर पिलो फाईट चालू होती. पूर्ण रूमभर कापूस पसरला होता. अंशला मारत असताना प्रियाचा तोल जातो. ती पडणार तर अंश तिला पकडून सावरायला जातो, पण त्याचाही तोल जाऊन तो प्रियाला घेऊन बेडवर पडतो. प्रिया खाली तर तो वर. दोघेही एकमेकांच्या मिठीत एकमेकांकडे बघत डोळ्यात हरवून जातात क्रमशः. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील,
त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.